सुखावह बैठक स्थिती, साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये, पाठ सरळ, मान मध्यभागी. माझा आवाज येतोय बरोबर? फक्त मला अंगठ्याने सांग. ठीक आहे. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. आणि यासाठी डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने आहे तो श्वास सोडून देऊया. उजवीने एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येत आहे आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशा प्रकारे एकूण आपल्याला 10 आवर्तन करायचे. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोडले असेल तर ही कृती करणं थांबायचं. सुरुवात करूया. उजवीने श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने सहज बंद करूया. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इनहिलेशन 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. दोन्ही नाकपुड्यांमधले श्वसन मार्ग आपण मोकळे केलेले आहेत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपलं लक्ष या ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घेऊया. अंगठा आणि पहिलं बोट यांचा जो एकमेकांना स्पर्श झालेला आहे तिथे किंचितसा दाब आणा. त्यांचे जे अग्रभाग आहेत, टोकं आहेत, ती टोकं आपण अलगदपणे जुळून घेतली आहेत. तिथे थोडासा दाब आणा आणि तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहामुळे तुम्हाला काही व्हायब्रेशन, सटल व्हायब्रेशन्स, काही स्पंदन जाणवत असतील, त्याकडे आपलं मन केंद्रित करा. प्राण स्पंदनांची अनुभूती. मन शांत होण्यासाठी, मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. आणि यांच्या सोबतच आपण करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार शेवटचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार
साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे आणि ही बैठक अजून स्थिर होण्यासाठी करूया चित्त शुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण लीनभाव भक्तिभाव मनामध्ये आपल्या साधनेची सुरुवात आपण ओमच्या आशीर्वादाने करीत आहोत. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. ज्यांचे माईक ऑन असतील ना त्यांनी कृपया बंद करा, म्हणजे बाकीच्यांना त्रास होणार नाही. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत भूमातेला वंदन. म्हणजेच काय करायचं, दोन्ही पाय जे आहेत ते समोर ठेवायचे सरळ. आणि एकदा आपल्याला उजव्या बाजूने खाली वळायचं आहे, कपाळ जमिनीकडे वर यायचं. आणि मग डाव्या बाजूने खाली वळायचं, कपाळ जमिनीकडे. अशा प्रकारे आपण भूमातेला वंदन करणार आहोत. म्हणजे आपल्या मातीप्रती आपण एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये. तर त्यासाठी सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. बरोबर. पाठीचा कणा सरळ, नजर समोर. दोन्ही हातात आपल्या मांडीवर ठेवायचे आणि आपण थोडस ब्रिदिंग अवेअरनेसने ही कृती करणार आहोत. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपल्याला उजव्या बाजूला खाली वळून कपाळ जमिनीकडे न्यायचंय. पुन्हा श्वास घेत वर या आणि श्वास सोडत डाव्या बाजूला खाली वळून कपाळ जमिनीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे. बरोबर आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे. एक लास्ट राउंड करायचा आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे खाली. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत डाव्या बाजूने खाली वळायचं. चुकायचंय. सावकाश श्वास घेत घेत वर यायचंय. दोन्ही पायांवर अंतर घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडा, विश्रांती. आता करणार आहोत आपण थोडेसे पायाचे आपल्या लुजनिंग एक्सरसाइज. दोन्ही पाय जोडून घ्या. आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची. पण ही गुंफवलेली जी पकड आहे ही आपल्याला उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. बघा या प्रकारे थोडासा उजवा पाय थोडासा वर उचला आणि आपल्या हाताची गुंफण उजव्या गुडघ्याच्या खाली. बरोबर. म्हणजे आपले दोन अंगठे आहेत हे वरती वरच्या बाजूला येतील आणि हाताची पकड खाली येईल. ठीक आहे. पुन्हा पाठकणा सरळ आहे आपला. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत उजवा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आहे. श्वास घेत फोल्ड करायचा आहे. बरोबर. आपल्या पोटाकडे येऊ दे आणि श्वास सोडत सरळ करायचा. बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर करताय. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. एक लास्ट राउंड. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करायचा
आणि आता आपल्याला हाच पाय 45 डिग्री वर घ्यायचा बघा या प्रकारे 1 and 2 अप अँड डाऊन बरोबर 1 2 1 2 1 2 1 2 बरोबर 1 2. आता इथे जरी आपण आपला पाय हलवत असू तरी पण जी एक्सरसाइज होतीये ती आपल्या नी जॉईंट्सला होतीये. पुन्हा पाय वर घ्या 45 डिग्री आणि आता रोटेशन क्लॉकवाईज पाऊल जमिनीला लागू देत 1 2 3 बरोबर पाऊल जमिनीला लागू देत 4 आणि 5 बरोबर पुन्हा पाय वर गुडघावरती पाय आणि आता अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 1 2 3 4 4 आणि 5 बरोबर सावकाश उजवा पाय खाली घ्या आणि मग तो सरळ करा. थोडा वेळ विश्राम. हीच कृती आता विरुद्ध पाय पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली बरोबर आणि आता डावा पाय श्वास घेत होल्ड करायचा आहे जमिनीला घासत घासत श्वास सोडत सरळ श्वास घेत होल्ड श्वास सोडत सरळ श्वास घेत होल्ड बरोबर श्वास सोडत सरळ श्वास घेत होल्ड श्वास सोडत सरळ छान पुन्हा पाय फोल्ड करूया आणि आता अप अँड डाऊन पाय वर 45 डिग्री खाली बरोबर वर खाली वर खाली वर खाली बरोबर वर खाली छान पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज 1 उजवीकडून डावीकडे 2 3 4 छान करतो 5 थोडासा पाय आहे ना अमिताताई तुमचा असा थोडासा फोल्ड होऊ दे तुम्ही असा सरळ ठेवून गोलाकार फिरवताय ना थोडासा फोल्ड होऊ दे पुन्हा पाय 45 डिग्री वर घ्या आणि आता गोलाकार अँटी क्लॉकवाईज 1 थोडासा पाय ना असा फोल्ड करा हा 2 बरोबर बाकीच्यांचं बरोबर होतंय 3 4 बरोबर 5 थांबायचंय उजवा पाय डावा पाय सरळ करूया आणि विश्रांती घेऊया मन मागे सर सोडून विश्रांती थोडस पावलांमध्ये आपण रोटेशन करूया दोन्ही पाय जोडलेले आणि आता पावलं जी आहेत ती आधी स्वतःकडे खेचून घ्या दोन्ही पावलं स्वतःकडे खेचून घ्या आणि मग रोटेशन करूया क्लॉकवाईज 1 उजवीकडून डावीकडे 2 बरोबर 3 4 5 विरुद्ध बाजूने पुन्हा पावलं स्वतःकडे खेचून घ्या आणि डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरूया 1 2 3 4 5 थांबायचं आहे आणि विश्रांती घ्यायची तुम्ही विश्रांती घ्या तोपर्यंत मी तुम्हाला अर्ध पद्मासन आणि पद्मासन हे कसं करायचं दाखवते आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे हे आसन जे आहे पद्मासन हे ध्यानात्मक पटीतलं आसन आहे त्यामुळे या स्थितीमध्ये बराच वेळ आपण मेडिटेशन करू शकतो आणि त्याचबरोबर आपली जी पायाची म्हणजे जी लवचिकता आहे म्हणजे गुडघ्याचे स्नायू म्हणा किंवा आपल्या काफ मसल्स म्हणा तर त्यांची जी लवचिकता आहे ती वाढते आणि तिथे ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे चांगलं राहतं आणि आपल्या पाठीचा कणामुळामध्ये तो ताठ राहतो ताठ राहण्यास मदत होते त्यामुळे म्हणजे आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो या आसनाच्या सरावाने तर हे कसं करायचं बघून घेऊया आधी मी तुम्हाला अर्ध पद्मासन दाखवते आणि मग मी पूर्ण पद्मासन दाखवते तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आधी अर्ध पद्मासन बघून घ्या तुम्ही कुठलाही पाय फोल्ड करू शकता उजवा किंवा डावा तुम्हाला जो पाय सहज फोल्ड करता येईल तो तुम्ही करू शकता आता मी उजवा पाय फोल्ड करते उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं टाच जी आहे ही डाव्या ओटीपोटाकडे आली उजव्या पावलाची अर्ध पद्मासन आधी बघून घ्या मग डावा पाय जो सरळ आहे ना तो आपल्याला फोल्ड करायचा आणि
त्याची जी टाच आहे किंवा ते जे पाऊल आहे हे उजव्या मांडीच्या खाली आपल्याला द्यायचंय. बघा या उजव्या मांडीच्या खाली डाव्या पायाचं पाऊल आहे. आता तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही कृती करू शकता. तुम्हाला जर डावा पाय पहिल्यांदा घ्यायचा असेल तर तसा घेऊ शकता. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अर्ध पद्मासन सोपं आहे. किंवा आपण जे काल स्वस्तिकासन पाहिलं म्हणजे पावलं जी आहेत ही आपल्या पोटरीच्या पोचामध्ये आपण जे टाकतो त्याप्रमाणे पण तुम्ही करू शकता. आणि आता बघूया आपण पूर्ण पद्मासन कसं असतं. आता मी पूर्ण पाय ओपन नाही करत, तसाच ठेवते. फक्त मी डावा पाय सरळ केलाय. उजवा पाय जो आहे पाऊल ते डाव्या पायाच्या मांडीवर तसंच आहे. आता जो डावा पाय आपण अर्ध पद्मासनामध्ये जो मांडीच्या खाली घेतला होता तो आपल्याला मांडी वर घ्यायचा आहे. वरच्या साईडला घ्यायचंय पूर्ण पद्मासनासाठी. बघा या प्रकारे डावं जे पाऊल आहे हे पूर्णपणे आपल्या मांडीच्या वरती येईल. म्हणजे बघा कसं उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर आलंय, डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर आलंय. हे आहे आपलं पूर्ण पद्मासन. टाचा ज्या आहेत ह्या क्रॉस होऊन एकमेकांच्या जवळ येतात आणि बरोबर त्या आपल्या गॅपच्या मध्ये फिक्स होतात. आणि इथे आपल्या पाठकडा अजून सरळ राहण्यासाठी हात गुडघ्यावर ठेवायचे, थोडंसं पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा आणि मग कमरेतनं सरळ व्हायचं. म्हणजे आपला पाठकडा जो आपला पोनीटेल म्हणजे एकदम खालचं हाड आहे ना तिथून ते अगदी वरपर्यंत आपला पाठीचा कणा सरळ राहतो. ठीक आहे, कळलंय कसं करायचं. सोडताना सुद्धा अगदी सावकाश एक एक पाय सरळ करायचं, सोडून घ्यायचा. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे म्हणजे नी जॉईंट्स मध्ये तर त्यांनी हे करताना काळजी घ्यायची. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. सोपं आहे, फक्त टेक्निक एकदा लक्षात आली ना की मग आपल्याला जास्त दुखापत होत नाही. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण तुम्हाला जो पाय फोल्ड करायचा आहे तो करू शकता आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आपली जशी प्रॅक्टिस वाढेल ना तसं विरुद्ध पायाने सुद्धा पद्मासन घालायला सुरुवात करायची. ठीक आहे, आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. तुम्ही उजवा किंवा डावा पाय कुठलाही फोल्ड करू शकता. तुम्हाला जो पाय सहज फोल्ड करता येईल तो करायचा आहे. त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. आता ज्यांना अर्ध पद्मासन पूर्ण पद्मासन जमत नसेल त्यांनी अर्ध पद्मासनासाठी जो पाय सरळ आहे तो फोल्ड केलेल्या मांडीच्या खाली घाला. ज्यांना अर्ध पद्मासन करायचं आहे त्यांनी तो पाय फोल्ड केलेल्या मांडीच्या खाली घाला. ओके, आणि ज्यांना शक्य आहे पूर्ण पद्मासन करणं त्यांनी ते पाऊल जे आहे हे दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. तिथूनच खाली दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. ओके, छान. अमृताताई तुम्हाला जमलंय, छान जमलंय. ओके, तृप्तीताई तुम्हालाही जमलंय. मोस्ट ऑफ तुम्हाला सगळ्यांनाच जमलंय. फक्त ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना कृपया काळजी घ्या. ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत त्यांना सगळ्यांना जमलेलं आहे दिसतंय. बरोबर. आणि आता आपला पाठीचा कणा अजून सरळ होण्यासाठी आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. द्रोण मुद्रेमध्ये थोडस पुढे झुका, सीटचा भाग मागे ढकला आणि मग कमरेतनं सरळ. बरोबर, छान. इथे आपोआप आपल्याला एक वेगळीच प्रसन्नता मिळते जेव्हा आपण या प्रकारे कृती करतो त्यावेळेला. आता दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आपण जे आसन धारण केलंय हे ध्यानात्मक पटीतलं आसन आहे, मेडिटेटिव्ह आसन आहे. त्यामुळे त्याचा आनंद, त्याचे लाभ आणि त्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू देत. आपले शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. जोड आपल्या श्वासाची असेल. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वासाच्या गतीकडे लक्ष. योगशास्त्र हे शरीराकडून मनाकडे जाणारं शास्त्र आहे. म्हणून आपण श्वासाची गती किंवा ब्रीदिंग अवेअरनेस हा आपला सतत असला पाहिजे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये अजून थोडा वेळ बसण्याचा प्रयत्न करा. आता दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर. उजव्या हाताचं जे कोपर आहे ते डाव्या हाताने पकडा. उजव्या हाताचं कोपर डाव्या हाताने पकडा. बरोबर. आणि आपण आता जो आपला टेनिस एल्बो आहे तो आपण रोटेशन करतोय. उजवा हात थोडासा असा फोल्ड करा, वरती घ्या आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला. 1 गोलाकार फिरूया, 2
3. बघा त्या टेनिस एल्बोच्या इथे कसा वेगळेपणा तुम्हाला रोटेशन होतंय तेव्हा ते हाड सुद्धा कसं गोलाकार फिरतंय त्याकडे लक्ष द्या. बरोबर, छान. आणि आता अँटी क्लॉकवाईज पुन्हा आपला हात मध्यभागी येऊ दे आणि दिशा बदल करा विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. बरोबर, सावकाश उजवा हात खाली. आणि आता डाव्या हाताचं कोपर उजव्या हाताने पकडूया आणि रोटेशन. पुन्हा आपला हात वर आणि आता सुरुवात करूया. 1 क्लॉकवाईज, 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. बरोबर, थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि आता करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घेऊन यायचे. हाताचे तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर, दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 अगदी सावकाश श्वासाशी आधारित श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन. श्वास घेत मागे जायचंय आणि श्वास सोडत पुढे यायचंय. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद, तिथल्या तिथे विश्रांती. आणि आता एकेका पायाने आपल्याला हे आपण जे पद्मासन घातलंय ते सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ करा. उजवा पाय, डावा पाय. जो पाय वरती आहे तो पहिल्यांदा सरळ करा, मग दुसरा पाय सरळ करा आणि विश्रांती. आज आपल्याला अजून एक आसन बघायचं आहे ते म्हणजे वज्रासन. हे सुद्धा ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे आणि हे एकमेव असं आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. जेवणानंतर तुम्ही 5 मिनिटासाठी जर वज्रासनामध्ये बसला तर तुमचं अन्नपचन जे आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे होतं. तुमची डायजेशन सिस्टीम जी आहे ही अजून बिल्डअप म्हणजे तिची कार्यक्षमता अजून वाढते. त्यामुळे बघा पचन चांगलं झालं की उत्सर्जन सुद्धा चांगलं होतं, म्हणजे आपलं पोट सुद्धा साफ होतं. म्हणून ज्यांना वेट लॉस करायचा आहे, त्याचबरोबर ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा खाल्लेलं अन्न नीट पचत नाही तर त्यांच्यासाठी हे वज्रासन अतिशय उपयुक्त आहे. एकदम रामबाण उपाय आहे आणि हे म्हणजे फादर ऑफ आसन असं म्हटलं जातं. म्हणजे या वज्रासनामुळे बरेचसे आजार जे आहेत आपले ते लांब राहतात आपल्यापासून. तर हे कसं करायचं बघून घेऊया. वज्रासनाचे कॉन्ट्राइंडिकेशन, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी वज्रासन करणं टाळायचं आहे आणि ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे तर त्यांनी या आसनामध्ये कसं बसायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे. आता वज्रासनाचं बघून घ्या, कृती लक्षात घ्या कशी करायची. आता ज्यांना अँकल मध्ये सुद्धा कधी कधी त्रास असतो, म्हणजे आपण पाय फोल्ड करून, कारण की वज्रासन नॉर्मली आपण कुणीही करत नाही, म्हणजे आपण ती वेगळीच प्रकार असतो त्यामुळे आपण कुणी जास्त ते करायला जात नाही. त्यामुळे थोडासा शरीराचा भार जो आहे तो आपल्या अँकल म्हणजे आपल्या घोट्यावरती येतो. तर तिथे समजा आपल्याला दुखापत होत असेल तर काय करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर वज्रासन शक्यतो मॅट वर बसून करा. खाली चटई किंवा चादर असेल तर पायाला थोडस टोचू शकतो खालचा जो कडक भाग आहे तो. म्हणून मॅटवर बसून किंवा गादीवर बसून वज्रासन हे केलं जातं. तर आता बघूया हे कसं करायचं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. सर्वप्रथम आपण उजवा पाय फोल्ड करतो, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या खाली घालतो. सॉरी, डाव्या पायाच्या सीटच्या खाली घालतो. दोन्ही पाय जुळलेले, उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली. त्यानंतर डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. दोन्ही बघा गुडघे समोरून जुळलेले आहेत, मांडीचा भाग सुद्धा एकमेकांना चिकटलेला आहे. आता मागचा भाग दाखवते. बघा सीटचा जो भाग आहे हा पूर्णपणे आपल्या दोन्ही टाचांच्या मध्ये आलेला आहे.
दोन्हीही पायांचे अंगठे जे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. वज्रासनामध्ये पाठीचा जो कणा आहे हा नैसर्गिक सरळ राहतो. म्हणजे कुठेही आपल्याला पोट काढून बसण्याचा चान्सच मिळत नाही, तो आपोआप सरळ राहतो. बघा मागचा भाग, बघा सीटचा भाग टाकांच्या मध्ये, दोन्ही पायांच्या अंगठे एकमेकांना जुळलेले म्हणजे एकमेकांना स्पर्श होतील अशा स्थितीमध्ये आहे. ही आहे वज्रासनाची आदर्श स्थिती. आता ज्यांना अँकल मध्ये त्रास होत असेल तर त्यांनी काय करायचं, आपलं असं नॅपकिन घ्यायचं आणि त्या नॅपकिनची अशी घडी करायची आणि ह्या नॅपकिनची जी घडी आहे ती आपला जो अँकलचा भाग आहे ना त्याच्यामध्ये अशी आतमध्ये ठेवायची. त्या नॅपकिनच्या घडीवर आपला अँकलचा भाग येईल अशी आपल्याला ती ठेवायची. म्हणजे तिथे जो आपला भार येतो अँकल वरती तिथे आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटतं. त्याच्यानंतर पुढचं एक म्हणजे ज्यांचे गुडघे समोरून जुळत नसतील, म्हणजे ह्या गुडघ्यांमध्ये समजा एवढा गॅप असेल तर त्यांनी अशीच नॅपकिनची गडी घ्यायची आणि ती आपल्या गुडघ्यांच्या मध्ये ठेवायची आणि दोन्ही गुडघे जे आहेत त्यांचा प्रेशर द्यायचा या नॅपकिनच्या गडीवरती. अशा प्रकारे तुम्ही बसू शकता आणि शक्यतो मॅटवर बसून वज्रासन करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं म्हणजे ज्यांना पाठीची दुखणी आहे, पाठीमध्ये गॅप असेल तर काय करायचं, आपले हात जे आहेत हाताचे तळवे हे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. म्हणजे आपल्या पाठकण्याला जास्त प्रेशर येत नाही. वज्रासन हे असं आहे की ज्याच्यामध्ये पाठीचा कणा आपला नैसर्गिक सरळ राहतो, त्यामुळे आपल्या मणक्यांवरती प्रेशर येतो. म्हणून ज्यांना पाठीची दुखणी आहेत किंवा कंबर दुखी असेल त्यांनी आपले हाताचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे, म्हणजे आपल्या पाठीची स्लँटिंग पोझिशन होते, खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे आणि या स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता. आसन सोडताना बघा वज्रासन प्रत्येकाला कळलंय कसं केलंय ते. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत, मांडीचा भाग एकमेकांना चिकटलेला आहे, सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये असतो आणि इथे आपल्या हाताची पाचही बोटं जुळलेली ठेवायची आणि ती आपल्या मांडीवर या प्रकारे ठेवायची, गुडघ्यापासून थोडीशी लांब असते. म्हणजे इथे आपले खांदे जे आहेत हे बरोबर आडव्या कक्षेमध्ये येतात. ठीक आहे, एकतर तुम्ही या स्थितीमध्ये बसू शकता किंवा ज्ञान मुद्रेमध्ये सुद्धा बसू शकता. ठीक आहे, आणि आसन सोडताना बघा एक एक पाय सरळ करायचा, एक एक पाय, डावा पाय मग उजवा पाय आणि त्यानंतर पायामध्ये क्रॅम्प आल्यासारखा वाटला, आपल्या पोटरीच्या इथे थोडंसं प्रेशर वाटलं तर पावलं जी आहेत ही अशी एकमेकांवरती घटकून घ्यायची, म्हणजे तो तिथला ताण जो आहे हा कमी होतो आणि आपल्याला थोडंसं रिलीफ वाटतं. ठीक आहे, या वज्रासनामधून बरीचशी आसनं आहेत पुढे जी आपल्याला शिकायची आहेत, म्हणून वज्रासन आधी व्यवस्थित शिकून घेऊया आणि मग उद्यापासून त्याच्या पुढची जी आसनं आहेत ती करूया. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठ करणं सरळ. छान. आणि आता एक एक पाय फोल्ड करायचे. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली येईल आणि मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. आता ज्यांना अँकल मध्ये असं वाटतंय की आपण जास्त वेळ नाही बसू शकत, त्यांनी नॅपकिनची घडी घ्या आणि ती आपल्या अँकलच्या खाली ठेवा. आता इथे पुन्हा आपल्या सीटचा भाग बरोबर त्या टाचांच्या मध्ये येण्यासाठी काय करायचं, थोडासा सीटचा भाग वर उचला आणि पुन्हा पायावर ठेवा, म्हणजे बघा आपोआप आपला सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये येतो. छान. आणि आता दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली ती आपल्या मांडीवर ठेवायची, गुडघ्यापासून थोडीशी लांब असतील. बरोबर, डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. वज्रासनामध्ये आपले जे श्वसन आहे हे उदर श्वसन होतं, म्हणजे आपल्या पोटापासून आपलं श्वसन होतं. इथे जेव्हा आपण जेवणानंतर हे आसन करतो तेव्हा जो आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे हे आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, म्हणून खाल्लेलं अन्न हे लवकर पचतं, चांगल्या प्रकारे पचतं. कारण की इथे पोटऱ्या ज्या आहेत हे आपल्या लॉक होऊन जातात, जो ब्लड सर्क्युलेशनचा प्रवाह आहे तो आपल्या पोटाच्या दिशेने होतो, आपल्या पायापर्यंत जात नाही. म्हणून जेवणानंतर हे एकमेव आसन आहे जे आपण करू शकतो. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. करणार आहोत एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडून देऊया, खोलवर दीर्घ श्वास सोडून घेऊया
आणि श्वास सोडताना मकार लांबलेला ओमचा उच्चार. ओम. तर दोन्ही डोळे उघडायचे. दोन्ही हातांचे तळवे आपल्या गुडघ्याच्या शेजारी ठेवा. बरोबर. थोडीशी पाठीची स्लँडिंग पोझिशन, खांदे रिलॅक्स, डोळे बंद. बघा आता तुम्हाला कसं वाटतंय. आता सीटचा भाग थोडासा आपला पुढे येतो, पाठीची स्लँडिंग पोझिशन आहे. खाल कसं स्मित असते चेहऱ्यावर. थांबायचंय आणि आता आपल्या दोन्ही गुडघ्यांवर उभे राहा. दोन्ही गुडघ्यांवर उभे राहा. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. दोन्ही हात कमरेवर. आणि आता आपल्याला गुडघ्यावर चालायचं. मॅटवर चाला. हा खाली चटई किंवा चादर असेल तर चालू नका, मॅटवर चाला. गुडघ्यांवरती चालायचं. थोड्याशा आपल्या गुडघ्याच्या स्नायूंना आपण चालना देतोय. मला बऱ्याच जणांना गुडघेदुखीचा त्रास असतो, कारण की आपण किचन मध्ये उभे राहून काम करत असतो, ऑफिस मध्ये काम करत असतो, धावपळ असते. कधी कधी आपलं म्हणजे आपलं वजन वाढतं आणि तो प्रेशर गुडघ्यांवर येतो. तर त्यासाठी ह्या ज्या आपण सगळ्या कृती करतोय ह्या अतिशय उपयुक्त आहेत. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही हात खाली. सीटचा भाग सावकाश आपल्या पायांवर येऊ दे आणि मग एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. डावा पाय, उजवा पाय. अँकल वरती प्रेशर आला असेल तर थोडस पावलं एकमेकांवरती अशी झटकून द्या. विश्रांती स्थितीमध्ये बसा. आज आपल्याला अजून 2-3 नवीन आसनं बघायची आहेत. एक म्हणजे काल आपण उत्थित एक पादासन केलं, बरोबर, म्हणजे एक एक पाय वर उचलला होता. आज आपल्याला उत्थित द्विपादासन म्हणजे दोन्ही पाय आपल्याला स्टेप बाय स्टेप वर उचलायचे. हे एक आसन बघायचंय. तर ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचंय. म्हणजे कुठलं उत्थित द्विपादासन, दोन्ही पाय जे आपण वर घेतो. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की याच्याने वेट लॉस जो आहे हा आपला चांगल्या प्रकारे होतो. आपले कोर मसल्स म्हणजे ओटीपोटाचा जो भाग आहे तो अधिक कार्यक्षम होतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. अर्ध पवन मुक्तासनचे सुद्धा सेमच कॉन्ट्राइंडिकेशन आहेत. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी हे आसन करायचं नाहीये. त्याचबरोबर ज्यांचं कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल, हर्निया, अल्सर, अपेंडिक्स कुठल्याही प्रकारची, तर त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. अर्ध पवन मुक्तासन जे आहे तर याच्या नावातच याचे लाभ आहेत. म्हणजे ज्यांना गॅसेसचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. आज जे आपण करतोय ते बेसिक आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पूर्ण पवन मुक्तासन बघणार आहोत. आज प्रत्येक आसनाची म्हणजे आता 1-2 दिवसामध्ये प्रत्येक आसनाची आपण पूर्वतयारी बघतोय आणि नेक्स्ट वीक पासून आपण पूर्ण आसनं करणार आहोत. त्याच्यानंतर आपण पोटावर पडून आपल्याला अर्ध शलभासन बघायचं आहे, की जे कमरेच्या दुखणीसाठी, ज्यांना कमरेची दुखणी आहे, सायटिकाची दुखणी आहे, त्याचबरोबर व्हेरिकोज वेनचा त्रास म्हणजे आपल्या पायांमध्ये ज्या नसा आहेत त्यांचा ज्यांना त्रास होतो तर त्यांच्यासाठी हे अर्ध शलभासन जे आहे हे अतिशय उपयुक्त आहे. शलभ म्हणजे काय? टोळ. टोळ ज्याप्रमाणे उलटा झाडावर लटकतो ना, तर तशी ही आपल्या पायांची स्थिती होते. पण आज आपण त्याची आधीची पायरी बघतोय, अर्ध शलभासन. तर ही तीनही आसनं फक्त एकदा बघून घ्या कशी केली जाते. कृती लक्षात आली की आपल्याला करणं सोपं जातं. काल मी तुम्हाला पोटावर पडून विश्रांती दाखवली नव्हती, तर आज ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवते. मग आपण एकत्रित करू. सुरुवातीला मी तुम्हाला अर्ध पवन मुक्तासन आणि उत्थित द्विपादासन दाखवते. तर डायरेक्ट मी स्थिती घेते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. जेव्हा आपण अर्ध पवन मुक्तासन करतो त्यावेळेला आपल्याला उजवा जो पाय आहे हा 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आहे आणि मग तो दुमडायचा आहे, फोल्ड करायचा आहे. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडू शकता किंवा
हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही ही पकड आपल्या पायाला देऊ शकता. शक्यतो एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा, म्हणजे जो प्रेशर आहे तो आपल्याला छान असा अपेक्षित मिळतो. इथे पूर्णपणे उजवं जे पाऊल आहे ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं. पूर्णपणे उजव्या बाजूला आपला प्रेशर येतो, दाब येतो. ही स्थिती आपली पक्की झाली की ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी बघून घ्या. आपलं डोकं जे आहे हे सावकाश वर उचलायचं. आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आता इथे थोडस शॉर्ट ब्रीदिंग होतं कारण की पोटावर प्रेशर येतो म्हणून, पण तरीही आपल्याला श्वास मात्र चालू ठेवायचा आहे. उलट चाल करताना नियंत्रित डोकं आधी जमिनीवर येईल, हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय गुडघ्यातनं पुन्हा 90 अंशापर्यंत वर करायचा, किंवा तुम्हाला जसा जमेल त्याप्रमाणे तुम्ही वर करू शकता, आणि मग तो नियंत्रित सावकाश जमिनीवर. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 90 डिग्रीवर, मग तो फोल्ड, आपल्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा, पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं, डाव्या बाजूला मग प्रेशर येतं, आणि मग डोकं वर उचलायचं, हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्यायचा, डावा पाय 90 अंशापर्यंत वर, नियंत्रित जमिनीवर. ठीक आहे, अर्ध पवनमुक्तासन समजलं. आता पुढचं बघा, उत्थित द्विपादासन. काल आपण एक एक पाय वर घेतला होता, आज आपल्याला दोन्ही पाय वर घ्यायचे. दोन्ही पाय पुन्हा पूर्वस्थिती डायरेक्ट दाखवते, आणि मग दोन्ही पाय 10 अंश गुडघ्यातनं सरळ, 20 अंश, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 गुडघ्यातनं सरळ ठेवून 90 डिग्रीवर, आणि ते थोडा वेळ थांबायचं. पुन्हा एकदा पायामध्ये थरथर वाटली, क्रॅम्प आल्यासारखा वाटला, तर हाताची गुंफण आपल्या गुडघ्याच्या मागे किंवा मांडीच्या मागे. इथे थोडा वेळ थांबायचं. टॉक्सिटर्वे पोझिशन होते, रक्तप्रवाह उलट्या दिशेने व्हायला सुरुवात होते. थोडा वेळ थांबून नॉर्मल श्वास प्रश्वासकडे लक्ष द्यायचं, आणि उलट चाल करताना हाताची पकड जी आहे ती सोडून द्यायची, ती खाली येईल, म्हणजे हात पुन्हा आपल्या शरीराच्या जवळ, आणि जे पाय आपण डिग्री बाय डिग्री वर घेतले होते ते पुन्हा त्याच क्रमाने खाली. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0, आणि मग विश्रांती. ठीक आहे, हे आसन पण कळलं. आणि आता पोटावर पडून दाखवले. विपरीत शयनस्थिती म्हणजेच पोटावर पडून केलेली विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती घ्यायची. टाचा पुन्हा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. कुठल्याही एका गालावर पडून ही विश्रांती आहे, विपरीत शयनस्थिती मधली विश्रांती आहे. त्याच्यानंतर आपण करणार आहोत टीव्ही पोश्चर. तर हा टीव्ही पोश्चर बघा कसा करायचा. आपल्या हातांचा स्टँड करायचा, आणि दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये आपला चेहरा ठेवायचा. लहान मुलं कसं टीव्ही बघतात किंवा पुस्तक वाचतात, तसा हा प्रकार आहे. याला ग्रंथांमध्ये एक वेगळं नाव आहे जे मला आता आठवत नाही. आणि त्यानंतर आपल्या पायाची मुवमेंट करायची, एक पाय सरळ एक पाय अशा प्रकारे. हे आहे टीव्ही पोश्चर. त्यानंतर आपण बघणार आहोत अर्धशलभासन. आता इथे तिथल्या तिथेच दोन्ही पाय मागून जोडून घ्यायचे. आपले हात जे आहेत हे शरीराच्या जवळ, या प्रकारे. कपाळ जे आहे हे पूर्णपणे जमिनीवर टेकवायचं. बघा, हातापायांच्या तळवे सिलिंगच्या दिशेने आले. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची, आणि त्यानंतर उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली, या प्रकारे जायचं. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर असेल, आणि मग उजवा जो पाय आहे हा गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा,
इथे थोडा वेळ थांबायचं आपापल्या क्षमतेने आणि मग उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येईल, मग डावा पाय वर उचलायचा, थोडा वेळ थांबायचं आणि मग सावकाश डावा पाय जमिनीवर येईल. हातात बघा इथे कुठेही हनुवटी वर उचललेली नाहीये, फक्त पायामध्ये हालचाल आहे. आणि आसन सोडताना हातांचा आधार काढून घ्यायचा आणि एका गालावर पडून विश्रांती. ठीक आहे, तिन्ही आसनं कळलेली आहेत. सुरुवात करूया. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या, अगदी सावकाश. पाठीवर पडून विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आज आपण शेवटची 5 मिनिटं शवासन करणार आहोत. तर ह्या शवासनाची ही आदर्श स्थिती आहे जी आता आपण घेतली आहे. दोन्ही टाचा ज्या आहेत त्या आतल्या बाजूला आहेत, पायांमध्ये अंतर आहे, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत, हात शरीरापासून लांब आहेत, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेली, लक्ष आपल्या श्वासाकडे. ही आहे शवासनाची आदर्श स्थिती आणि शयन स्थितीमधली विश्रांती. आणि आता सुरुवात करूया अर्ध पवन मुक्तासन करायला. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो आपल्याला आता 90 अंशापर्यंत वर उचलून घ्या. उजवा पाय वर, बरोबर, आणि तो आता दुमडून घ्या, फोल्ड करा. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करा. बरोबर, छान. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. डावा पाय रिलॅक्स आहे आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. आपल्या पोटावरती उजव्या बाजूच्या पोटावर आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त डोकं वर उचलायचं नाहीये, बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक आपल्या उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. छान, खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. तुम्ही लक्ष तुमच्या श्वासाकडे द्या. मी काउंटिंग करते. 1 2 3 4 5. छान. उलट चाल. डोकं सावकाश जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय सरळ करा, पुन्हा एकदा 90 अंशापर्यंत वर आणि नियंत्रित जमिनीवर. छान. विश्रांती घ्या थोडा वेळ. छान, खूप छान केलंय तुम्ही सगळ्यांनीच. हीच कृती आता विरुद्ध बाजू. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या आणि मग तो फोल्ड करा. बरोबर, डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. उजवा पाय रिलॅक्स आहे, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. डाव्या बाजूला आलेला प्रेशर त्याचा लाभ घेऊया किंवा त्याचा अनुभव घेऊया. आपल्याला गॅसेसचे जर त्रास होत असतील तर ते या आसनाच्या सरावाने कमी होतात. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये, बाकीच्यांनी डोकं सावकाश वर उचला, हनुवटी किंवा नाक आपल्या डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. थोडस शॉर्ट ब्रीदिंग होईल, पण आपल्याला जाणीवपूर्वक श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 1 2 3 4 5. छान. उलटता, नियंत्रित डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून देऊया. डावा पाय गुडघ्यात सरळ करा 90 अंशापर्यंत आणि नियंत्रित जमिनीवर येऊ दे. छान. विश्रांती घ्या.
दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. आपण जे अर्ध पवन मुक्तासन केलं, या आसनामुळे आपल्या शरीरामध्ये जो काही परिणाम झालाय, जो काही बदल झाला असेल त्याचा अनुभव घेऊया. आणि त्याचबरोबर श्वासाकडेही लक्ष. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे त्याचा अनुभव. करणार आहोत उत्थित द्विपादासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी हे आसन करणं टाळा. आता दोन्ही पाय आपल्याला टप्प्याटप्प्याने वर घ्यायचे. सुरुवात करूया. दोन्ही पाय 10 अंशापर्यंत वर, मग 20, गुडघ्यातलं सरळ, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. थांबा. आता ज्यांना पायामध्ये थरथर वाटत असेल त्यांनी हाताची पकड करायची आणि ती आपल्या गुडघ्याच्या मागे, मांडीच्या मागे ठेवा. पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1, 2, 3, 4, 5. छान. उलट चाल. सावकाश नियंत्रित दोन्ही पाय जमिनीवर येतील. आता हळूहळू 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. आपल्या पोटावरती आलेला प्रेशर, दाब, त्याकडे लक्ष द्यायचंय. तिथल्या स्नायूंमध्ये जो काही बदल झालाय त्याची जाणीव. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. त्याची प्रॅक्टिस थोडीशी आपल्याला ठेवायची आहे. दोन्ही पाय एकत्र वर उचलण्याची. कारण की पुढे जी काही आपल्याला ऍडव्हान्स आसनं बघायची आहेत ती सगळी याच्यावरती आधारित आहे. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. पुन्हा टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. छान. रिलॅक्स. डोळे लगत मिटून घ्या. विश्रांती. आणि करणार आहोत आपण आता टीव्ही पोश्चर. त्यासाठी आपल्या दोन्ही हातांचा स्टँड करायचा. हाताची कोपरं जमिनीवर आणि आपल्या हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू सोडून द्या. बरोबर. आणि आता आपले जे पाय थोडस अंतर आहे ते कमी करा. पायांमध्ये अंतर थोडस कमी करा आणि एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, असं आपलं थोडीशी पायाची मुवमेंट करा. आता या स्थितीने आपले गुडघे सुद्धा लवचिक होतात आणि आपल्या पायाची, कमरेची जी दुखणी आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत. बरोबर. आपली टाच जी आहे ना ती सीटला लागू. टाच आपली सीटला लागू. बरोबर. कृती थांबवायची. दोन्ही पायांमध्ये जे अंतर आहे मागे त्याला जोडून घ्या. दोन्ही पाय आपल्या पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता इथून पुढे आपण करणार आहोत अर्धशलभासन. आपल्या हातांचा स्टँड सोडून द्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ येऊन देत. खाली कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्हीही हातापायांचे तळवे आता सिलिंगच्या दिशेला आहेत. ही आहे आपली विपरीत शयन स्थितीमधली पूर्व स्थिती. म्हणजे कुठलंही आसन करण्याआधीची ही स्थिती आहे. आणि आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. म्हणजे आपला श्वसन मार्ग जो आहे हा मोकळा होतो अर्धशलभासन करण्यासाठी. हनुवटी जमिनीवर टेकवली आहे आणि आता
उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली जाऊ दे. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता उजवा पाय यथाशक्ती गुडघ्याचा सरळ ठेवून वर उचलू. जर तुम्हाला मांडीमध्ये क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर त्या उजव्या पायाच्या पावलामध्ये थोडीशी हालचाल करा. अँकल मधून पाऊल थोडस वर खाली करा, म्हणजे पोटरीवरती किंवा आपल्या मांडीवर क्रॅम्प जर आला असेल तर तो निघून जाईल. हनुवटी मात्र कुठेही वर उचलायची नाहीये, ती जमिनीवर आहे. उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह झालेला आहे. यथाशक्ती थांबल्यानंतर उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. यथाशक्ती प्रयत्न असेल डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली पॅसिव्ह होईल. हनुवटी जमिनीवर असेल. पॅसिव्ह म्हणजे अगदी सहज असेल, म्हणजे कुठलाही आधार नाहीये डाव्या हाताला, आपण मांडी अगदी सहज वर उचलली. बरोबर, छान. थांबायचं आहे. क्रॅम्प आल्यासारखं वाटलं तर पुन्हा एकदा आपल्या अँकल मधून पाऊल डावं पाऊल वर खाली करा. यथाशक्ती थांबायचंय. माझ्या सूचनेची वाट न बघता जर त्रास झाला तर तुम्ही खाली आसन सोडू शकता. सावकाश गती थांबूया. डावा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ. मांड्यांच्या खाली जो हातांचा आधार आहे तो सोडून द्या. एका जादावर पडून विश्रांती. पायामध्ये हातांमध्ये अंतर. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. या स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला विश्रांती घ्यायची आहे शवासनासाठी. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश, कुठलीही झटका न देता, कारण की आपण बराच वेळ झोपून आसनं केली आहे, पण अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. पद्मासन अर्ध पद्मासन करून घ्यायचं. मगाशी जे आपण पाहिलं तीच कृती पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. हळूहळू आपल्याला प्रॅक्टिस होईपर्यंत आपल्याला स्टेप बाय स्टेप कृती करायची आहे. एकदा तुम्हाला समजलं कसं करायचंय की मग तुम्ही डायरेक्ट पद्मासन करू शकता. पाठीचा कणा सरळ. आज आपण विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन जे आहे अकार, ज्याला उदर श्वसन म्हणतात, याचा आपण अभ्यास किंवा सराव करणार आहोत. आणि आता पुढे 3 दिवस आपला हा विभागीय श्वसनाचा सराव असेल. विभागीय श्वसन हे 3 भागांमध्ये विभागलेलं आहे, ज्याला सेक्शनल ब्रीदिंग असंही म्हणतात. अकार म्हणजे उदर श्वसन, उकार म्हणजे उदर श्वसन, अकार म्हणजे उदर श्वसन, उकार म्हणजे उर श्वसन आणि मकार म्हणजे आपला स्कंद श्वसन. अ उ म अशा 3 भागामध्ये हे श्वसन विभागलेलं आहे. आणि याला प्राणायामाचा रूट किंवा मूळ असं म्हटलं जातं. एकदा आपल्या श्वासाच्या गतीवर आपल्याला नियंत्रण मिळवता आलं की आपल्याला प्राणायाम जो आहे हा करणं सोपं जातं. कारण की ग्रंथांमध्ये असं म्हटलेलं आहे की योग्य प्रकारे आपण जर प्राणायाम केला तर सगळे रोग आपल्यापासून लांब राहतात. पण हाच जर प्राणायाम आपण अयोग्य प्रकारे केला तर सगळे रोग आपल्याला उद्भवतात. म्हणून आपण प्राणायाम जो आहे हा लगेच करत नाही. 4-5 दिवस आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन या श्वसनांचा अभ्यास करतो. एकदा का आपल्याला आपल्या श्वासाची गती कळली की आपल्याला प्राणायाम करणं सोपं जातं. तर आज आपण बघणार आहोत उदर श्वसन जे आहे ते बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपण दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करून घेऊया आणि मग उदर श्वसनाकडे वळू. दीर्घ श्वसनासाठी तुम्ही हातांची द्रोण मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा कुठलीही मुद्रा घेऊ शकता. डोळे अलगद मिटलेले. आता ज्यांना 5 मिनिटं शक्य आहे पद्मासनात किंवा अर्ध पद्मासनात बसणं, त्यांनी या स्थितीमध्ये बसा किंवा साधी मांडी घातली तरीही चालेल. पाठीचा कणा सरळ, डोळे बंद.
एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर, कपाळावर कोणताही ताण नसेल, खांदे कोपरे शिथिल असतील. दीर्घ श्वसनाच्या पहिल्या आवर्तनासाठी आहे तो श्वास सोडून घेऊन यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. दुसरा आवर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. आता आपण बघूया विभागीय श्वसनामधलं उदर श्वसन कसं करायचं. तर इथे आपल्याला श्वास भरून घेताना आपलं पोट जे आहे हे किंचितच बाहेर येईल. श्वास सोडताना आपल्याला अकाराचा उच्चार करायचा आहे आणि आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. पहिलं आवर्तन करून दाखवते. पहिली 2 आवर्तनं आपण आपला हात जो आहे हा आपल्या पोटावर ठेवूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. आपलं पोट किंचितच बाहेर येईल आणि श्वास सोडताना आपल्याला अकाराचा उच्चार करायचा आहे आणि श्वास सोडत सोडत पोट आतल्या दिशेला जाईल आणि अकाराचा उच्चार बघा या प्रकारे. ठीक आहे, सुरुवात करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजवा हात आपल्या पोटावर येऊ दे. 5 आवर्तन करणार आहोत, त्यातली 2 आवर्तन आपण हात पोटावर ठेवणार आहोत. डोळे लगत मिटून घेऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येईल. जाणीव आपली पूर्णपणे उदर भागाकडे आणि श्वास सोडताना अकार पोट हळूहळू आतल्या दिशेला. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अकार जाणीव उदर भागाकडे. उजवा हात आता गुडघ्यावर येऊ दे ज्ञान मुद्रेमध्ये. पुढची 3 आवर्तन पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार. शेवटचा आवर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अकार. काही क्षण शांत करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. यासाठी पुन्हा एकदा आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना मकार लांबवलेला ओमचा उच्चार. ओ. आपण जी बैठक धारण केली आहे ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. सावकाश एका कुशीला वळा आणि शयन स्थितीमध्ये विश्रांती. शवासनाची स्थिती घ्यायची. अगदी सावकाश पाठीवर पडून विश्रांती. आपण 2 ते 3 मिनिटांचं शवासन करून घेऊया.
शवासनाची आदर्श स्थिती, दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी, दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाहेर काढून ठेवायचा आहे, बाजूला ठेवून द्या. संपूर्ण शरीर आपण विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीच्या दिशेने सोडून दिलेलं आहे. आणि या स्थितीमध्ये आपल्याला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आज आपण शयन स्थितीमधली 2 ध्यानात्मक पट्टीतली आसनं पाहिली. पहिलं म्हणजे अर्ध पद्मासन, पद्मासन, त्याच्यानंतर केलेलं वज्रासन. शयन स्थितीमध्ये आज आपण अर्ध पवन मुक्तासन, उत्थित द्विपादासन केलं. पोटावर पडून पण अर्ध शलभासन हे नवीन आसन पाहिलं. आणि प्राणायामाचा पूर्वाभ्यास म्हणून आज आपण सेक्शनल ब्रीथिंग, विभागीय श्वसन केलं. त्या सगळ्या आसनांचा मनातल्या मनात मागोवा. आणि हे करत असताना एखादा स्नायू, अवयव ताणला गेला असेल, तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. जाणीवपूर्वक शिथिलता या शवासनामध्ये हे एकमेव असं आसन आहे की ज्याच्यामध्ये शरीरासोबत मनाचाही विचार केला जातो. वेळेअभावी आपण शरीराचा प्रत्येक भाग शिथिल न करता आपण दोन्ही हात पाय एकत्रित रिलॅक्स करतो. शवासनाच्या आधी शवासनाचा श्लोक श्रवण करूया. मी बोलते, आपण श्रवण करा. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं शान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये या शवासनाचा आदर्श स्थिती सांगितलेली आहे, जमिनीवर प्रेतवत पुताळे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये या शवासनाचे लाभ सांगितलेले आहे, शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारे असं हे चैतन्यासन, आनंदासन. योग विद्या निकेतनचे गुरुजी श्री सदाशिव लिंबाळकर गुरुजी यांनी या शवासनाला चैतन्यासन, आनंदासन असं समर्पक नाव दिलेलं आहे. जाणीवपूर्वक शिथिलता, आपण आपल्या मनाला प्रत्येक अवयवाकडे घेऊन जायचं आहे आणि तो भाग आपला शिथिल करत जायचा. सुरुवात आपण आपल्या पायांपासून करूया. माझ्या दोन्हीही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग रिलॅक्स होत आहे, शिथिल होत आहे. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, वळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. माझ्या पाठीच्या कणांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान जी आता जमिनीवर अलगदपणे विसावलेली आहे, तीही शिथिल होत आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे, तेही शिथिल होत आहे. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत, गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू रिलॅक्स. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, आपल्या दोन्ही नाकपुड्या, नाकाचा भाग, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस रिलॅक्स शिथिल झालेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर हलकं हलकं कापसासारखं हवेत तरंगत आहे आणि याची मला मनोमन जाणीव आहे. मी माझी जाणीव आता माझ्या श्वासाकडे घेऊन जात आहे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे आणि मी श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे.
मी श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. मन वढाय वढूय उभ्या पिकात लटकुर, किती हाकल हाकल तरी येई पिकात. ही बहिणाबाईंची कविता आपल्या मनाला अतिशय समर्पक आहे. आपलं मनही असंच सतत एकामागून एक विचारामध्ये धावत असतं. त्या मनाच्या विचारांची गती कमी होण्यासाठी आपण आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष देत आहोत, जी आता संथ झालेली आहे, मंद झालेली आहे, लयबद्ध झालेली आहे. खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. मी आज दिवसभर जी काही कामे केली आहे, जी काही धावपळ केली आहे, त्या धावपळीमुळे आलेला थकवा, आलेला शीण तो आता हळूहळू कमी होत चालला आहे. माझ्यामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी सोडून देते. प्रचंड आत्मविश्वास निर्माण होत आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प द्यायचा आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, ते निरोगी आहे आणि ते कायम तसंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. आपल्या इष्टदेवतेचं स्मरण, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. आणि योग कर्मसु कौशल्य या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे पुन्हा एकदा आपल्याला आपले कर्म, आपली जी कामे आहेत ती पुन्हा एकदा सुरू करायची. आणि त्यासाठी या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. एक हलकासा खेच आळस. आपण पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या कामासाठी. प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपण पुन्हा एकदा सुरू करत आहोत आपला दिनक्रम. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले आहेतच. शांती पाठ. दोन्ही हात जोडून घ्यायचे. माझ्या मागोमाग आपणही बोला किंवा फक्त श्रवण केलं तरीही चालेल. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव, नतमस्तक भाव. आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून आपण सुरुवात केली तिथेच आपला शेवट. हरिओम. धन्यवाद.
कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. कोणी काही विचारत आहे का? नाही ना, ठीक आहे. भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. अच्छा आहे का? एक मिनिट आहे. सॉरी. मॅडम ऍक्च्युली ना कदाचित 2 दिवस ट्रॅव्हल करावा लागणार आहे. हा हा. तर तेव्हाचे 2 सेशन्स जर बंक झाले तर मग कसे कव्हर होणार? तुम्हाला ती रेकॉर्डिंग तर पाठवली जाईल, पण ती तुम्हाला लगेच नाही तर शेवटच्या दिवशी पाठवली जाईल. अच्छा, ओके. हा, तर ते तुमचे तेव्हा कव्हर होतील. कधी टीव्ही पोश्चरला मकरासन म्हणतात? हो. हो हो, टीव्ही पोश्चरला मकरासनामधली विश्रांती असंही म्हणतात, बरोबर आहे. हा, अमिताताई परत तुमच्याकडे येते. तर कधी तुमचे मिस होणार आहेत? ऍक्च्युली कदाचित उद्या संध्याकाळचं आणि परवाचं पण होईल असं चाललंय. अजून नक्की नाही ट्रॅव्हलिंगचा, पण प्लॅन आहे ट्रॅव्हल ओके. करायचा. जर त्यामुळे तुम्हाला म्हटलं शक्य विचारून घ्यावा. हा, तर तुम्ही व्हिडिओ ऑफ ठेवून बघू शकता. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला लिंक तर मिळणारच आहे. म्हणजे तुमचं कुठे पण मिस नाही होणार, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही त्या फ्लो मध्ये राहाल. व्हिडिओ जर रेंज असेल तिकडे तर व्हिडिओ ऑफ करून, व्हिडिओ आणि तुमचा ऑडिओ ऑफ करून तुम्ही बघू शकता. तुम्हाला करता येणार नाही. म्हणजे तुम्ही ओके, त्या फ्लो मध्ये राहाल. चालेल, ठीक आहे. ओके. अजून कुणाला काही विचारायचं आहे का? हा हा, बोला बोला अमृताताई. तुम्ही म्यूट अनम्यूट आहात, बोलू शकता. मला साधारण गुडघा दुखते, मग ते गुडघा दुखणं असलं तर करू नका म्हटलं. ते मग कसं करायचं? कुठला गुडघा दुखतोय तुमचा? उजवा? लेफ्ट वाला. ओके. पण आसन करताना समजा तुम्हाला तिथे त्रास होत असेल ना गुडघेदुखीचा, आसन करताना, तर करू नका. त्रास जाणवत नाही, साधारण दुखणं आहे, दिवसभरात साधारण. ओके, मग तुम्ही फक्त तिथे जास्त प्रेशर नको द्यायला. तुम्हाला समजा जर करत म्हणजे प्रयत्न करा. प्रयत्न करताना जर तुम्हाला वाटलं की मला दुखतंय तर मग तो सोडून द्या. असं असं हा, म्हणून मी ते सांगते आधी. कारण की मग कसं आपण जर केलं ना आणि मग समजा दुखायला लागलं, मग आपल्या डोक्यात नसतं. पण ते तिथे जास्त स्ट्रेच आला, ताण आला की मग दुखायला लागतं. म्हणून मग हे थोडंसं आधी ते पूर्वकल्पना द्यावी लागते की इथे प्रेशर येतो, त्यामुळे मग तसं करू नका म्हणून. ओके. मला आता तुम्हाला काही त्रास झाला का? आपण जी काही आता आसनं केली त्याच्यामध्ये? नाही ना? हा, मग ठीक आहे. मग तो मे बी तो त्रास तुमचा कमी सुद्धा होऊ शकतो, म्हणजे आपल्या प्रॅक्टिसमुळे. ओके. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? ठीक आहे, भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. ओके, अजून कोणतरी बोलतंय? ओके, पाय दुखतात. अच्छा, थँक्यू धनश्री ताई. अच्छा, ओके. जर काही डिफिकल्टी वाटली किंवा काही नाही समजलं, तुम्ही मला असेच मेसेज करा. मग तुम्हाला त्या वेळेला सांगेन मी. कारण की बऱ्याचदा ना आपल्या नेटवर्कचा इश्यू असतो, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ ऑफ ठेवावा लागतो. पण काही हरकत नाहीये. अच्छा, बॅक पेन होतोय थोडं. ओके. थोडंसं तरी आज आपण अर्धपवन मुक्तासन केलं. तिथे जर जास्त स्ट्रेचिंग झालं असेल म्हणून मे बी बॅक पेन होऊ शकतं. पण एकदम जास्त झालं तर ओव्हर ट्राय न करता सावकाश करा. आणि मेन म्हणजे काय, जेव्हा आपण योगासनं नवीन करायला सुरुवात करतो ना, तेव्हा थोडंसं बॉडी पेन होतो. कारण की आपल्या शरीराला सवय नसते आणि थोडासा स्टिफनेस पण आलेला असतो. तर त्यामुळे थोडासा बॉडी पेन होतो. पण जर एकदम जास्त जर तुम्हाला त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण आमच्या एकूण म्हणजे अनुभवाने थोडंसं एखाद दिवस आपल्याला बॉडी पेन होतो. जसं आपला अभ्यास पुढे जाईल तस तसा तो त्रास कमी होतो. आपल्या शरीराला सुद्धा त्याची सवय होऊन जाते. ठीक आहे. ओके. या, थँक्यू. चला भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. शुभरात्री. मीटिंग एंड करते.